श्री सद्गुरु अडाणेश्वर की जय। श्री सद्गुरु अडाणेश्वर की जय। श्री सद्गुरु अडाणेश्वर की जय। लक्ष लक्ष शुभेच्छा। प्रतिवर्षाप्रमाणे आपण दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या ह्या कार्यक्रमाला तेवढ्याच उत्साहाने येत असतो आणि गुरूंच्या सानिध्यात 2.5-3 तासांचा कालावधी आपल्याला व्यतीत करण्याची संधी मिळते। आपण सगळे भाग्यवान आहोत। खरं तर काळ बदलला तरी देखील गुरुचं महत्त्व जे आहे ते अजूनही कमी झालेलं नाही। कबीरानं एका दोह्यात फार छान म्हटलं आहे, गुरुबिन ज्ञान न उपजे, गुरुबिन मिले न मोक्ष, गुरुबिन लिखे न सत्य को, गुरुबिन मिटे न दोष। गुरु जीवनात नसेल तर मोक्षही मिळणार नाही। सत्य बोलण्याची क्षमता जी आहे ती गुरु आपल्यात ती ताकद निर्माण करत असतो आणि आपल्या जीवनातले अनेक दोष जे आहेत ते मिटवण्याचं कार्य जे आहे ते गुरु करत असतो। आदरणीय देसाई दादाजींचं आगमन भद्रपीठावर होतं आहे। पूज्य श्री दादाजी यांच्या आगमनाच्या वेळी ही जी 2 स्पंदना तेली हिनं वाजवलेली आहे आणि यमन रागातली ही कंपोजिशन होती। एका गुरुनं हा राग वाजवल्यानंतर शिष्यानं त्यांना विचारलं होतं की गुरुजी ये क्या है, आणि ते म्हणाले ते बेटा ये मन है। ते ये मनचं यमन, तो मनामनात जो रुंजी घालत असतो तो यमन। एकदा जोरदार टाळ्याने आपण स्पंदनाचं स्वागत करूया, तिचं अभिनंदन करूया आणि यानंतर दादाजी सद्गुरूंच्या प्रतिमेचं पूजन करतील आणि त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे आपल्या सद्गुरूंच्या आरतीकडे वळणार आहोत। आजच्या आरतीचा प्रातिनिधिक स्वरूपातला मान जो आहे तो संगीता प्रभू देसाई आपल्या सगळ्यांच्या वतीनं आजची आरती जी आहे त्या असतील आणि दादाजी प्रतिमेचं पूजन करून आपण आजच्या सकाळच्या आरत्यानं सुरुवात करणार आहोत।
आता आपण आरतीला सुरुवात होईल आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता आपण वाद्याबरोबर सुद्धा एक्सपर्ट झालेलो आहोत. त्यामुळे आता आपण अजिबात त्या तालाशिवाय काही काळानंतर असं होईल की तो ताल वाजला नाही तर आपण आरती म्हणू शकणार नाही, इतकी ती आपल्या अंगवळणी पडलेली आहे. तेव्हा आता आपले सगळे वादक त्या ठिकाणी तयार आहेत. त्या वाद्यांसोबत आता आपण आरतीला सद्गुरूंची सुरुवात करतो. नितीन पानसे. केओटिक मिसफिट रायटर उपासना देसाई. नमो नमः. श्री सद्गुरू भक्तीतील मुलांनी खरं तर प्रत्येकानं कोणत्या तरी कलेत प्रावीण्य मिळवावं व कलेचा आनंद घेऊन आपलं जीवन उन्नत करावं ही आपल्या दादाजींची भक्तांच्या कल्याणासाठी व्यक्त केलेली इच्छा. त्यानुसार दादाजी अनेकांना मार्गदर्शन करत असतात, दिशा दाखवत असतात. दादाजींच्या शब्दात सांगायचं म्हणजे यापूर्वी बुक म्हणजे फक्त पासबुक माहिती असलेल्या या भक्तांनी अनेक पुस्तकं लिहून प्रकाशित केलेली आहेत. आज पण अशा 2 पुस्तकांचं प्रकाशन दादाजींच्या हस्ते गुरुपौर्णिमेच्या सुदिनी होणार आहे. पहिल्या पुस्तकाचं नाव आहे केओटिक मिसफिट, लेखिका उपासना देसाई. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया. उपासना या दादाजींच्या भक्तीत वाहून घेतलेल्या सौ सुप्रिया रणजित देसाई यांच्या सुकन्या. दादाजींच्या कृपाशीर्वादानं पूर्वाश्रमीच्या सुजाता भास्कर पाटील यांचा शुभविवाह श्री रणजित देसाई यांच्याशी झाला व या उभयतांना 1994 साली या सुकन्येची प्राप्ती झाली. दादाजींनी या सुकन्येचे यथार्थ नाव ठेवले उपासना. नंतर हे देसाई कुटुंब सर्वप्रथम दुबई आणि नंतर ऑस्ट्रेलिया येथे स्थायिक झाले. या ठिकाणी उपासना लिखित केओटिक मिसफिट या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा जो आहे तो संपन्न होतो. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना शुभेच्छा देऊ, त्यांचं अभिनंदन करू.
देसाई कुटुंब हे प्रथम दुबई आणि नंतर ऑस्ट्रेलिया इथे स्थायिक झालं. दादाजींच्या कल्याणमय प्रेमाचा अनुभव त्यांनी ऑस्ट्रेलिया इथे प्रत्यक्ष घेतला. उपासना हळूहळू मोठी झाली. सत्यहित साहित्य हा विचार उपासनाच्या मनात रुजवून दादाजींनी तिला सुचवलं की तुझ्या अनुभवांवर तू पुस्तक लिही. दादाजींवर श्रद्धा असणाऱ्या उपासनाच्या हातून लिखाण सुरू झालं. 3AM म्युझिंग हे तिच्या पुस्तकाचं नाव. त्यानंतर तिनं आता दुसरं पुस्तक लिहिलं आहे. ते आज इथे प्रकाशित होतं आहे, केओटिक मिसफिट. आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्याने तिला शुभेच्छा देऊया. या पुस्तकाविषयी सांगण्याआधी उपासनाविषयी थोडक्यात सांगणं योग्य ठरेल. आधी सांगितल्याप्रमाणे उपासनाचा जन्म 1994 मुंबईमध्ये झाला आणि सध्या ती ऑस्ट्रेलिया येथे स्थायिक झाली आहे. परदेशात स्थलांतरित झालेल्या कुटुंबाचं तेथील देशातील अनुभवांबद्दल आपण अनभिज्ञ असतो. ते सर्व अनुभवल्यानंतर उपासना यांना असं वाटलं की दक्षिण आशियाई लोक जे ऑस्ट्रेलिया येथे स्थायिक झालेली आहेत त्यांच्या कालबाह्य रीतिरिवाजांबद्दल व त्यातून होणाऱ्या संघर्षाबद्दल काहीतरी सुसंवाद घडला पाहिजे आणि त्यातून निर्माण झाले आजचे पुस्तक केओटिक मिसफिट. या पुस्तकामध्ये 2 अत्यंत जवळच्या मित्रांमध्ये सकाळी 5 वाजताचा सूर्योदय कॉफी पीत बघतानाचा संवाद आहे. या पुस्तकामध्ये खोल अंतःकरणातून आलेल्या भावनांचे चढ उतार आहेत. लेखिका म्हणते की यातील संवाद वाचताना वाचकांच्या डोळे पाणावतील. त्यांना जाणवेल की पुढील पिढी तुमच्याशी हा संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. लेखिका म्हणते की यातील काही संवाद पालकांना रुचणार नाहीत. उपासना शेवटी सांगते की या पुस्तकात हृदयाचा प्रामाणिक संवाद आहे. खुल्या दिलानं या पुस्तकाचा आनंद घ्या. उपासना www.thestrategychaos.com या नावाचा ब्लॉग ती चालवत आहे. प्रत्येकानं जरूर आणि जरूर हे पुस्तक वाचावं. उपासना लिखित हे पुस्तक महाप्रसादाच्या वेळी प्रत्येक कुटुंबाला एक अशी प्रत देण्यात येईल. प्रत्येकाने हे पुस्तक वाचून त्याबद्दलचा अभिप्राय उपासनाला न विसरता कळवावा ही आग्रहाची आपल्या सगळ्यांना विनंती आहे. पुन्हा एकदा तिच्या या पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल तिला शुभेच्छा देणाऱ्या टाळ्या वाजवूयात. यानंतर मी भद्रपीठावर निमंत्रित करतो मिलिंद कातरणीकर आणि मिनल कातरणीकर यांना. मिलिंद आणि मिनल यांनी कृपया भद्रपीठावर यावं. या बाजूने आलं तरी चालेल. मिलिंद आणि मिनल. मिलिंद आणि मिनल यांनी भद्रपीठावर यावं. पुढलं जे पुस्तक प्रकाशित होणार आहे ते आनंद यात्रा. आयुष्यात प्रवेश करत असतात तेच भक्ताला स्वतःकडे बोलावून घेत असतात. ही जाणीव आणि दादाजींच्या सहवासातील सुंदर क्षण हे इतर सर्व भक्तांना कथन करावेत अशा नैसर्गिक प्रेरणेतून या आनंद यात्रेचं लेखन मिलिंदनं केलं आहे. त्यातून आपल्या भक्तीचा बडिवार माजवण्याचा किंवा कोणाला काही उपदेश करण्याचा अजिबातच हेतू नाही. केवळ दादाजींच्या अनुभवांचे प्रामाणिक कथन या पुस्तकात आहे. सर्व भक्तांच्या सोयीसाठी हे पुस्तक मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये आहे. पुस्तक पूर्ण करत असताना मिलिंदला प्रकर्षानं जाणीव झाली की मी पुस्तक लिहिले असं म्हणण्यापेक्षा दादाजींनी ते माझ्याकडून लिहून घेतले असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल. याच विनम्र भावनेनं ही आनंद यात्रा त्यांनी सर्वांपुढं खुली केली आहे. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या मंगल मुहूर्तावर दादाजींचे भक्त मिलिंद कातरणीकर यांनी लिहिलेलं आनंद यात्रा हे पुस्तक दादाजींच्या हस्ते इथे प्रकाशित होत आहे. या पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणेच ही मिलिंद आणि त्यांचा परिवार यांची आनंद यात्रा आहे. तिची सुरुवात झाली ती दादाजींची कृपादृष्टी त्यांच्यावर पडल्यावर. त्यापूर्वीच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिलेल्या मिलिंदना असा अनुभव आला की दादाजींच्या कृपाप्रसादामुळे त्या पुढच्या आयुष्यात केवळ प्रगतीचा, समाधानाचा आणि आनंदाचा चढता आलेखच आहे. म्हणून ती आनंद यात्रा. सद्गुरूंच्या आशीर्वादाची पुष्पवृष्टी अंगावर मनसोक्त झेलत असताना त्यांना असे जाणवले की लौकिक अर्थानं आपण दादाजींच्या छत्रछायेत येण्याचे काही निमित्त सांगत असलो तरी सत्य हे आहे की सद्गुरूच त्यांच्या इच्छेनं भक्ताच्या आयुष्यात प्रवेश करत असतात. तेच भक्ताला स्वतःकडं बोलावून घेत असतात. तर असा त्यांच्या आनंद यात्रेच्या पुस्तकाचं या ठिकाणी मराठी आणि इंग्रजीत
अशा दोन्ही भाषांमध्ये हे पुस्तक आपल्याला बघायला मिळणार आहे, त्याचा आनंद घेता येणार आहे. आणि मागे आणि उलटं आणि सुलटं असं दोन्ही बाजूनी दोन्ही भाषांमधलं हे पुस्तक आज या ठिकाणी गुरुवर्य दादाजींच्या हस्ते प्रकाशित होतं आहे. मिलिंद कातरणीकर यांना खूप खूप शुभेच्छा देणाऱ्या आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. यानंतर मी भद्रपीठावर निमंत्रित करतोय श्री नाना मसूरकर, संतोष मेस्त्री आणि निरंजन अंकम आणि प्रेरणा मेस्त्री यांना. नाना मसूरकर, संतोष मेस्त्री, निरंजन अंकम आणि प्रेरणा मेस्त्री यांनी भद्रपीठावर यावं. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं इथे उपस्थित असलेल्या अनेक भक्तांच्या अंतःकरणात दादाजींच्या प्रेमाच्या, त्यांच्या कृपावर्षावाच्या, भक्तांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेल्या अनेक गोष्टींच्या अनेक आठवणी उचंबळून येत असतील. त्यातील एक आठवण म्हणजे 2015मध्ये गुरुपौर्णिमेला दादाजींच्या हस्ते श्रद्धा भक्तीचे भोजन भाग 1 आणि 2 अशा दृकश्राव्य सीडीचे उद्घाटन आणि वाटप आपण केलं होतं. श्री सद्गुरू अडाणेश्वर दादाजींच्या अलौकिक व एकमेव द्वितीय अशा श्री सद्गुरू भक्तीत जेव्हा एखादा भक्त येतो, तो स्तोत्र वाचन, आरती, महात्म्य, अमृतवचन वाचतो, तेव्हा त्याला अनेक प्रश्न असतात. त्याची उत्तरे कुठे मिळतील हे माहीत नसते. त्याच्या मनात असे असते की हे प्रश्न दादाजींना विचारून त्याची उत्तरं त्यांच्या मुखातून ऐकायला मिळाली तर. तेव्हा भक्तांच्या कल्याणासाठी दादाजींनी अनेक दिवस स्वतः मेहनत घेतली, या सीडीची निर्मिती केली. या सीडीमध्ये सद्गुरू म्हणजे काय, सद्गुरू अडाणेश्वर म्हणजे काय, श्री सद्गुरूंचे स्तोत्र, अमृतवचनांचा अर्थ अशा अनेक विषयांना दादाजींनी स्पर्श केला आहे. या प्रश्नांची यथायोग्य उत्तरे सांगितली आहेत. यामध्ये प्रत्यक्ष दादाजी आपल्याशी संवाद साधत आहेत. अशा या सीडीचे उद्घाटन झाले. भक्तांच्या घरोघरी या सीडी पोहोचल्या. अनेकांनी त्याचा लाभही घेतला. काळाच्या ओघात नवनवीन भक्त श्री सद्गुरू अडाणेश्वर दादाजींच्या भक्तिप्रभात आले. तंत्रज्ञान बदलले. सीडी जाऊन पेनड्राईव्ह, मग यूट्यूब चॅनल असे विविध पर्याय उपलब्ध झाले. परंतु भक्तांच्या मनातले प्रश्न, त्या उत्तरांची भूक तशीच राहिली. मग काय करावं? आणि उत्तर श्री सद्गुरू दादाजींनीच दिले. या सीडीमधील सर्व संवाद नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिले, तर प्रत्येक भक्ताला त्याच्या सतत जवळ असलेल्या भ्रमणध्वनीवर कधीही त्याचा लाभ घेता येईल. दादाजींनी आशीर्वाद दिला आणि कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की आज पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी श्रद्धा भक्तीचेच भोजन या यूट्यूब चॅनलचे अनौपचारिक उद्घाटन श्री सद्गुरू दादाजींच्या हस्ते होणार आहे. दादाजींना विनम्र प्रार्थना करतो की त्यांनी या यूट्यूब चॅनलचं उद्घाटन करावं. आता सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, त्यामुळे दादाजी सुद्धा आता डिजिटल माध्यमातून आपल्याला भेटणार आहेत. या यूट्यूब चॅनलची लिंक दादाजी प्रतिमा व इतर व्हॉट्सॲप ग्रुपवर तसेच भक्तांच्या भ्रमणध्वनीवर एवढ्यात पोचले सुद्धा असतील. आपल्यापर्यंत ती पोचलेलं असेल. प्रथमेश देशपांडे किंवा इतर कोणी आपल्यापैकी कोणी इथे जी सगळी उपस्थित आहेत त्यांच्यापैकी सुद्धा सगळ्यांनी या लिंक आपल्यापर्यंत पाठवलेल्या असतीलच. आणि त्या लवकर, पण तिथे तुम्ही आता अडकून राहू नका, त्या तुमच्याकडे परमनंट राहणार आहेत. इथल्या कार्यक्रमाकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्या, नाही तर सगळे लगेच व्हॉट्सॲपवर गेलेले असतील. तसेच या पवित्र मंडपामधील स्क्रीनवर या सीडीमधील दादाजींच्या संवादाचा भाग आत्ता आपल्याला भक्तांना बघण्यात येईल. सर्व भक्तांना एक विनंती आहे की आपण या छोट्याशा भागाचं अगदी नीट श्रवण करावं.
गुरुपौर्णिमेचा हा उत्सव संपन्न होत असताना या कार्यक्रमातला अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे अर्थात शिष्यांच्या दृष्टीनं गुरूंचं पाद्यपूजन. खरं तर ते सुरू होण्याच्या पूर्वी मला एक छोटीशी कथा ही आजच्या काळातली आहे. म्हणजे एका विमानातनं अनेक प्रवासी प्रवास करत होते. त्यात एक चिमुरडी पण होती, लहानशी मुलगी होती. छानपैकी प्रवास सुरू होता आणि अचानक काहीतरी विमानात अडचण आली, तांत्रिक बिघाड झाला आणि विमान असं हलायला लागलं. त्याबरोबर सगळेच असे बेचैन आणि अस्वस्थ झाले. सगळ्यांची एकमेकाशी चर्चा सुरू होती आणि सगळे बघतायत तर ती एक चिमुरडी मुलगी आहे, ती आपल्या त्या टेडीबेअरबरोबर शांतपणे खेळते आहे. ते सगळेजण उत्सुकतेने तिला म्हणाले, तुला माहिती आहे का विमानात बिघाड झाला आहे, काही होऊ शकतं. तर ती म्हणाली, हो मला माहिती आहे. मग तुला भीती वाटत नाही का? ते म्हणाले, मला अजिबात भीती वाटत नाही. ते म्हणाले, का? म्हणे, हे विमान माझे बाबा चालवत आहेत आणि माझे बाबा मला काहीच होऊ देणार नाहीत. जेवढा विश्वास तिला आपल्या बाबांवर होता, तर आपल्या जीवनाचं विमान जे आहेत ते देसाई दादाजी चालवत आहेत. तेव्हा ठामपणे आपल्या सगळ्यांचा विश्वास त्यांच्यावर असतो, ती श्रद्धा असते. प्रति श्वासाबरोबर आपल्याला त्यांचं स्मरण होत असतं. पण आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अतिशय पारंपरिक पद्धतीनं आपण पाद्यपूजन करतो आणि पुन्हा एकदा ते प्रातिनिधिक, काही भक्त सगळेच येऊ शकत नाहीत, पण त्यांच्या प्रतिनिधी म्हणून काही भक्तांची निवड करून आपण त्यांच्याकडनं हा कार्यक्रम संपन्न होत असतो. तर मी अधिक वेळ न घेता आता आपण पाद्यपूजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. आधी आपण पाय धुणं, पाय पुसणं इथून सुरुवात करतो. मेहुल राणे आणि सौ पिया राणे यांना विनंती करतो की त्यांनी दादाजींचं पाद्यपूजन करावं, पाय पुसून घ्यावेत. यानंतर अभिजित क्षीरसागर आणि गायत्री क्षीरसागर पंचामृत, दूध, दही, तूप, मध आणि साखर यानं गुरुवर्यांचं पाद्यपूजन करतील. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुत स्तुन्वन्तु दिव्यैस्तवैः वेदैः. यानंतर शुभम आढळराव आणि शिवानी आढळराव या दुधानं दादाजींचं पाद्यपूजन करतील. शुभम आणि शिवानी आढळराव. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुसुरासुरगणा. यानंतर गंगाजल आणि नदीचं जल ओंकार रेडीज आणि कृपाली रेडीज. तस्मै नमः. पाद्यपूजनासाठी गंगाजल आणि नदीचं जल ओंकार रेडीज आणि कृपाली रेडीज. वाचालम् पङ्गुं लङ्घयते
गंगाजल आणि नदीच्या जलाने चिन्मय शेगले आणि प्रियांका शेगले हेही दादाजींचं पाद्यपूजन करतील. यानंतर चिन्मय शेगले आणि प्रियांका शेगले, या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रामृता, यानंतर पुन्हा एकदा गंगाजल आणि नदीचंच जलानं गौतम फोडकर आणि श्वेता फोडकर, गौतम आणि श्वेता फोडकर, गंगाजल विविध नद्यांच्या जलानं दादाजींचं पाद्यपूजन करतात. श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभूतिभिः देवै. यानंतर पुन्हा एकदा गंगाजल आणि विविध नद्यांच्या पवित्र जलानं हेरंब बडे आणि प्राजक्ता बडे हे गुरुवर्यांचं पाद्यपूजन करतील. हेरंब बडे, प्राजक्ता बडे, सामान पातु सरस्वती भगवती, निशेष जाड्या. हेरंब आणि प्राजक्ता बडे, नमो. त्यानंतर परितोष कोपीकर आणि धनश्री कोपीकर गंगाजल आणि पवित्र नद्यांच्या जलानं पाद्यपूजन करतील. परितोष कोपीकर, धनश्री कोपीकर, रविंदायत पत्र नेत्र, तेन त्वया भारत तैलपूर्ण. यानंतर पाद्यपूजनासाठी गुलाबजल संतोष बीचकर आणि गायत्री बीचकर, ज्ञानमय संतोष बीचकर आणि गायत्री बीचकर गुलाबजलानं पाद्यपूजन करतील. व्यासाय विष्णुरूपाय शुभम, माफ करा, शुभम बीचकर, व्यासरूपाय वैष्णवै. चरणावर अष्टगंधान संतोष पंडित आणि आरती पंडित, संतोषजी आणि आरती पंडित यांना विनंती करतो आपण गुरुवर्यांच्या अष्टगंधानं चरणाचं पाद्यपूजन करावे. वासिष्ठाय नमो नमः. ॐ सहनावतु. यानंतर भाईजी गंगाजल अर्पण करतील गुरुवर्यांच्या सहनौ पवित्र चरणांवर. भाईजी गंगाजल अर्पण करतात. सहवीर्यं करवावहै. नरेश भांडारकर आणि अनुपमा भांडारकर गुरुवर्यांच्या पायावर चंदनानं स्वस्तिक काढतील. नरेश भांडारकर, अनुपमा भांडारकर. मां विद्विषावहै. नरेश भांडारकर, अनुपमा भांडारकर. ॐ
शान्तिः यानंतर स्वाती बोंद्रे या दादाजींच्या चरणांवर फुलं वाहतील. स्वाती बोंद्रे गुरुवर्य दादाजींच्या चरणावर फुलं वाहतात. संगीता प्रभुदेसाई दादाजींची ओवाळणी करतील. दादाजींना ओवाळतील. संगीता प्रभुदेसाई. तस्य स्वीधनम् आज तुम्हा सगळ्यांना खूप हेवा वाटत असेल यांचा, ज्यांना ही संधी मिळते. दोन शब्द एकदा नजरेचा कटाक्ष गुरुवर्यांचा आपल्यावर पडावा म्हणून आपण किती वाट पाहत असतो आणि आज त्यांच्याशी अगदी हितगुज करतात. खरं तर विंगेत उभे असलेले बाळा जे संयोजक आहेत या कार्यक्रमाची, ती सगळी संयोजक मंडळी घड्याळाकडे बघतात. जसजशी मिनटं पुढे जात आहेत तसं त्यांचे हार्टबीट्स वाढत आहेत, कारण याच्यानंतर नाटकाचा प्रयोग आहे. त्यामुळे आपल्याला वेळेचं बंधन, पण गुरुवर्यांचा हितगुज सुरू आहे. यानंतर भाईजींना मी पुन्हा विनंती करतो की त्यांनी पुष्पहार जो आहे तो देसाई दादाजींना अर्पण करावा. अंकिता वालावलकर, अंकिताजी आपल्या सगळ्यांच्या वतीने आजच्या ह्या शुभदिनी अंकिताजी ह्या देसाई दादाजींना गुरुवर्यांना पेढा भरवतील आजच्या या शुभदिनी. देवाय तस्मै नमः. मूकं करोति. आता मी आतापर्यंतच्या सगळ्यांनी ज्यांनी पाद्यपूजनात सहभाग घेतला त्या सगळ्यांना विनंती करतो, श्री सौ आणि जे जे होते त्या सगळ्यांनी एकदा एक समूहात फोटो काढण्यासाठी, तो कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहील असा सोहळा असतो. सगळ्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. मेहुल राणे, सौ पिया राणे, अभिजित क्षीरसागर, गायत्री क्षीरसागर, शुभम आढळराव, शिवानी आढळराव, ओमकार रेडीज, कृपाली रेडीज, चिन्मय शेगले, प्रियांका शेगले, गौतम फोडकर, श्वेता फोडकर, हेरंब बडे, प्राजक्ता बडे, परितोष कोपीकर, धनश्री कोपीकर, श्री आणि सौ बिचकर. मगाशी आमच्याकडनं नावाची गल्लत झाली त्याबद्दल क्षमस्व. संतोष आणि आरती पंडित. भाईजींनाही विनंती करतो. त्यानंतर नरेश भांडारकर, अनुपमा भांडारकर, स्वाती बोंद्रे, संगीता प्रभुदेसाई आणि अंकिता वालावलकर. या श्वेत पद्मासना. या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिः देवै सदा
सामान पातु सरस्वती भगवती। या ठिकाणी पाद्यपूजनाचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं संपन्न झालेला आहे. दादाजींना अतिशय प्रिय असणारं संगीत, मग ते वादन असेल, गायन असेल, तर पुढल्या कार्यक्रमाच्या भागाकडे जाण्याच्या पूर्वी त्याची सगळी रंगमंच व्यवस्था होण्यासाठी पुन्हा एकदा थोडासा हा मखमली पडदा कर्टन आपल्यामध्ये येईल. पण पाद्यपूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आपण या सगळ्यांसाठी आणि आपल्या गुरुवर्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून हा कर्टनमध्ये टाकू आणि लगेचच पुढल्या आपल्या रंगमंच व्यवस्थेकडे वळूया. समर्थाय नमः। ओम श्री सद्गुरु अडाणेश्वर समर्थाय नमः। ओम श्री सद्गुरु। गुरुपौर्णिमेच्या या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. खरं तर भद्रपीठावर आपल्याला अनेक वाद्य दिसत आहेत. या सगळ्या वादकांचं आपण एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. आणि ती वाद्य आणि ध्वनिक्षेपक व्यवस्था हे सगळं होईपर्यंत बराच कालावधी जात असतो. तरी देखील सगळ्या वादकांनी खूप लवकर ती वाद्य ट्यून केलेली आहेत. आणि आता अधिक वेळ आपण न घेता त्यांच्या वादनाकडे वळूया. आधी जरी सगळे वादक एकत्र बसलेले असते तरीसुद्धा आधी ह्या दोन ज्या वादक आहेत त्या खास लांबून आलेल्या आणि रुद्रवीणासारखं वाद्याचं वादन आपल्यासमोर सादर करणार आहेत. रुद्रवीणा हे हिंदुस्थानी शास्त्रीय वाद्य आहे आणि असं म्हटलं जातं की ते तंतुवाद्याची जननी आहे. रुद्र याचा अर्थच मुळात शंकर, शंकराचं वाद्य म्हणूनही ते ओळखलं जातं. आणि त्याची रचना एकंदर पाहिली तर ती मोरपिसासारखी आहे. त्यामुळे त्याला त्याच्या भागांनाही मोरासारखी रचना असल्यामुळे एकंदरीत या वाद्यातल्या 7 तारांना मोरपीस असंच म्हटलं जातं आणि खुंट्यांना डोलो असं म्हटलं जातं. खूपच मोठं वाद्य आहे ते. खरं तर ते घेऊन जाणणं व्यवस्थितपणे हेच वादकासाठी मोठं चॅलेंज आहे. आणि त्यानंतर ती सादरीकरण करणं हे त्याच्या पुढचं. खरं तर वादक जेव्हा 10 ते 15 मिनटं किंवा अर्धा तास किंवा 1 तास जेव्हा वादन करत असतो त्याच्या आधी त्याची तयारी त्याने तासनतास केलेली असते. त्यातलं काहीसं तो आपल्यासमोर मांडत असतो. म्हणजे अमजद थिरकवा साहेब म्हणजे बालगंधर्वांचे तबलजी यांनी असं म्हटलं होतं कि जब आप पहाड़ों जैसा रियाज करते हो और जब महफिल में बजाते हो तो गेंद के समान लोगों के सामने रखते हो और लोगों को पहाड़ों के समान लगता है और वो आपको तालियों के साथ हौसला अफजाई करते हैं. म्हणजे तुम्ही पहाडा एवढं डोंगरा एवढं प्रॅक्टिस करायची असते, एवढंसं लोकांसमोर मांडायचं असतं, पण ते तेवढंसं सुद्धा अनेक वर्षाच्या साधनेतनं आलेलं असतं. आज जे आपण 15-20 अर्धा तासाचं जे वादन यांच्याकडनं ऐकणार आहात त्याच्या मागे प्रचंड परिश्रम आहेत. त्यांच्या गुरूंचे आहेत, त्यांचे आहेत. तर रुद्रवीणा याचं वादन करण्यासाठी ज्या 2 आपल्याकडे कलाकार आहेत, श्री इदबार खान साहेब हे कारवार येथील युनिटी स्कूलच्या माध्यमातून अनाथ गरीब मुलींसाठी कार्य करीत आहेत. तेथील मुलींनी भविष्यात रुद्रवीणा वादनात प्रावीण्य मिळवावे असे एक सुंदर स्वप्न दादाजींसमोर होतं. हे स्वप्न त्यांनी खान साहेबांसमोर ठेवलं आणि अत्यंत निर्मळ पारदर्शी सेवाभावी वृत्तीनं या मुस्लिम मुलींसाठी कार्य करणाऱ्या खान साहेबांनी दादाजींचं हे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी उचलली. या प्रकल्पासाठी युनिटी स्कूल शाळेमध्ये एक म्युझिक रूम तयार करण्यात आली. 11 मार्च 2022 रोजी या प्रकल्पाचं उद्घाटन झालं. येथील मुलींना उस्ताद जाहिद फरीदी खान देसाई हे रुद्रवीणा उस्ताद म्हणून लाभले आहेत. एकदा आपण त्यांच्या गुरुजींचं, उस्तादजींचं स्वागत करावं. यातील 2 मुलींनी यात सातत्य ठेवलं व गुरुपौर्णिमे रोजी रुद्रवीणा उपविणन साधन करण्याची इच्छा व्यक्त केली. आज दादाजींच्या आशीर्वादानं इच्छापूर्ती होते आहे. मी आजच्या या 2 ज्या कलाकार आहेत, गुलफान साकिना मोहम्मद गौस शेख हिचं जोरदार टाळ्यांनी
स्वागत कराओ। आपका बहुत बहुत स्वागत है साकिना गुलफान। एंड दूसरी है रुखसाना रमीला इस्माइल कुन्नूर। तो रुखसाना जी आपका भी बहुत बहुत स्वागत है और ढेर सारी शुभकामनाएं हमारी हैं। हम आपसे बहुत समय तक बहुत कुछ सुनना चाहते हैं, बट आज समय की पाबंदी है। जितना भी है आप हमारे सामने ज़रूर रखिएगा। आपके लिए ढेर सारी शुभकामनाएं। दोघींना पण खूप खूप आपण आशीर्वाद देऊयात। त्यांच्या गुरूंचे मनपूर्वक आपण आभार मानूयात की त्यांनी या दोघींना तयार केलं आहे आणि दादाजींच्या आशीर्वादानं मी त्यांना विनंती करतो की त्यांच्या वादनाला त्यांनी सुरुवात करावी।
गुलफान आणि रुखसाना यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी पण जोरदार टाळ्या तुम्ही वाजवा. हे त्यांच्यासाठी या टाळ्या म्हणजे आशीर्वाद असतील. आणि उस्ताद जाईद फरीदी खान देसाई साहेब यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या उद्या. कारण गुरुचा रोल फार महत्त्वाचा असतो कुठल्याही विद्येमध्ये. मला आठवतं की माणिक वर्मांना सुरेशराव हळदणकरांनी 6 महिने फक्त यमन शिकवलं. मग अशी आपण यमन थोडासा बघितला आणि त्या कंटाळल्या. त्या एक दिवशी म्हणाल्या, गुरुजी आपण राग बदलूया. ते ऐकल्याबरोबर त्यांना एवढा राग आला, ते तंबोरा डोक्यात घालायला निघालेले होते. ते म्हणाले, हा एकदा यमन तुझ्या गळ्यावर चढला की पुढचे राग सहजपणे चढत जातील. त्यामुळे किती राग केले याच्यापेक्षा ते कशा प्रकारे घोटलेत ते फार महत्त्वाचं असतं. आणि ती तालीम, कडक तालीम देण्याचं काम जे असतं ते असे गुरुवर्य करत असतात. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि याच्यानंतर त्या बाजूला आपल्याला दिसतात जलतरंगावर सौ हिमा नगरे, हिमाजींसाठी जोरदार टाळ्या उद्या. काच तरंग सौ नूतन देशपांडे, लोहतरंग सौ आरती पुरारकर पंडित, स्वरमंडल सौ ईश्वरी शेट्टे, तबल्याची साथ श्री योगेश आंबेकर आणि त्यांच्यासोबत दुसऱ्या तबल्यावर आहेत पंडित संजीव कानिटकरजी, ढाल्या तबल्याची साथ करणार आहेत.
या सगळ्यांचा हा जो वाद्यमेळ आहे, ही वाद्यसुद्धा आजकाल फार दुर्मिळ आणि ऐकायला मिळेनाशी झाली आहेत. पण दादाजींचा नेहमी कटाक्ष असतो किंवा पुन्हा ही रुद्रवीणा याच्यासाठी सुद्धा दादाजींनी आग्रह धरला, आर्थिक सहाय्यही पाठवलेलं आहे, जेणेकरून उत्तम कलाकार तयार व्हायला हवेत, ही कला टिकायला हवी. तेव्हा ती वाद्य आणि वादक या सगळ्यांसाठी शुभेच्छा देणाऱ्या टाळ्या वाजूयात. रंगमंच आता आपला आहे.
चेक. या सगळ्यांचं वादन कसं झालं हे वेगळं सांगायची गरज नाही. वादन संपण्याच्या आधीपासून टाळ्या सुरू होत्या, ते संपल्यानंतरसुद्धा टाळ्या सुरू होत्या. याच्यावरनं उत्तम वादन झालेलं आहे हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे पुन्हा टाळ्या वाजवा असं सांगायची गरज नाही, पण तरीसुद्धा वाजवा जोरदार टाळ्या. गुलफान शेख याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. रुखसाना कुन्नूर याच्यासाठी जोरदार टाळ्या उद्या. सौ हिमा नगरे, सौ नूतन देशपांडे, सौ आरती पुरारकर पंडित, सौ ईश्वरी शेट्टे, श्री योगेश आंबेकर आणि पंडित संजीव कानिटकरजी या सगळ्यांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजव्यात. आणि या ठिकाणी पुन्हा एक वार पुढल्या भागाकडे वळण्यासाठीचा एक हा मखमली पडदा आपल्यामध्ये येईल, कर्टन येईल. आणि कोणी कृपया सभागृहाच्या बाहेर जाऊ नये, कारण मागे आपण सगळी तयारी करून ठेवलेली आहे. अगदी 5 मिनिटामध्ये आपण पुढल्या भागाकडे वळणार आहोत. तोपर्यंत हा कर्टन आपल्यामध्ये असेल. कर्टन प्लीज. सगळ्या वादकांसाठी आपण एकदा कर्टन येत असताना टाळ्या वाजवू. नमो नमः. उपस्थित सर्व दादाजी भक्तांचे व आमंत्रितांचे मी संतोष जाधव संयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आज गुरुपौर्णिमा. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या व भक्तांना सतत सन्मार्गावर ठेवणाऱ्या आपल्या दादाजींना डोळे भरून पाहून त्यांचं अगदी जवळून जाऊन कृतज्ञता व्यक्त करण्याचा, आशीर्वाद घेण्याचा हाच तो मंगल दिवस. दादाजींचे पाद्यपूजन करताना, ते पाहताना आपण सारेच भारावलेले असतो. जे प्रत्यक्ष पाद्यपूजनात सहभागी असतात त्यांचा आनंद द्विगुणित झालेला असतो, कारण प्रत्यक्ष ईश्वराचे पाद्यपूजन करण्याचे भाग्य त्यांना लाभले. असाच भक्तिभाव त्यांचे देहबोलीतून जाणवत राहतो. हे पाद्यपूजन करताना आपण नेहमीच ईशावास्यम इदम सर्वम हा श्लोक ऐकतो. या श्लोकातून ईश्वराची स्तुती करण्यात आली आहे, जो सद्गुरू रूपात भक्तांना दर्शन देतो. ही स्तुती करताना ऋषीवर आपला अनुभव सिद्ध ज्ञानानं भावविवर होऊन सांगतायत, ईशावास्यम इदं सर्वं यत्किंचत् जगत्यां जगत्. हे गतिशील दृश्यमय विश्व आपल्या वैयक्तिक विश्वासकट ईश्वराचे निवासासाठी आहे. अशी एकही जागा नाही जिथे तो नाही. या विश्वाला तो व्यापून राहिला आहे. तो जसा आपल्या आत अगदी हृदयात आहे तसाच बाहेर इतरांतही आहेच. दादाजी सांगतात त्याप्रमाणे मी सद्गुरू अडाणेश्वरच ईश्वर आहे. तो सतत आपल्या बऱ्या वाईट कर्माचा साक्षीदार आहे. त्याचेपासून काहीच लपून राहू शकत नाही. व म्हणूनच ऋषीवर पुढे सांगतायत, तेन त्यक्तेन भुंजिथा मागृधः कस्य श्रीधनम्. ईश्वरानं जे सुख आपल्याला प्रदान केलं आहे ते आपण अनासक्तीनं भोगावयास हवं, व जे त्याने इतरांना प्रदान केलं आहे धन संपत्ती इत्यादी त्याची अभिलाषाही धरू नये. ऋषीवर ईश्वरीय गुणगान करत म्हणतात, यं ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदाहि संगपद क्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा
पश्यन्ति यं योगिनो यस्यां तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः। ज्या परमपुरुषाचे ब्रह्मा, वरुण, इंद्र, रुद्र आणि मरुत दिव्य स्तोत्रे जपून आणि वेदांचे आणि उपनिषदांचे पठण करून स्तुती करतात, ज्याचा नामजप सामवेदांचे करता नेहमी करत असतात, परिपूर्ण योगी स्वतःला समाधीमध्ये स्थिर केल्यानंतर आपले अस्तित्व त्या परमपुरुषात लीन करून त्यास आपले मनात पाहतात आणि ज्याची मर्यादा कोणत्याही देवता किंवा दानवांना ज्ञात असू शकत नाही, त्या परमपुरुषाला मी विनम्र प्रणाम करतो. तो परमपुरुष म्हणजेच आपल्या दादाजींच्या सुभाषेतील ईश्वर ही सद्गुरू अडाणेश्वर. ईश्वराचे वर्णन करण्यास रंगून गेलेले ऋषीवर पुढे सांगतायत, मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम्. ज्याचे केवळ दर्शनानेच मुके बोलू शकतात व पांगळे गिर्यारोहण करू शकतात, अशा हे परमानंदमय ईश्वरा श्री अडाणेश्वरा, तुझी कृपा व्हावी म्हणून मी तुला पुन्हा 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 वंदन करतो, नमस्कार करतो. आपणा सर्वांना माहीतच आहे की कलियुगात नामाचा महिमा अगाध आहे. नामस्मरणानं त्याचप्रमाणे सद्गुरूंनी दिलेल्या मंत्र जपानं भक्ताची चित्तशुद्धी होत राहते आणि त्याचे डोळे आपोआप विश्वप्रेमाने भरून येतात. डोळस भक्तीने स्थिर व्हावे अडाणेश्वर भक्तीत, हे सद्गुरूंचे सांगणे तो सारासार विवेकाने शब्दशः अंमलात आणतो. श्री सद्गुरू अडाणेश्वर स्तोत्र हेच त्याचे अस्त्र झाल्याने काळरूपी सर्प त्यास विळखा घालू शकतच नाही, उलट सहाय्यच करतात. दादाजी आपल्याला स्तोत्र वाचनाबरोबरच शक्य तितके नामस्मरण करण्यास अथवा ओम श्री सद्गुरू अडाणेश्वर समर्थाय नमः हा मंत्र जपण्यास आवर्जून सांगतात. का तर श्री सद्गुरू अडाणेश्वर स्तोत्रात फलश्रुतीमध्ये सद्गुरूंनी अक्षरशः लिखित हमीच दिलेली आहे. ते अगदी कळकळीनं सांगतात, ओम श्री सद्गुरू अडाणेश्वर समर्थाय नमः मंत्र जपती, ओम श्री सद्गुरू अडाणेश्वर समर्थाय नमः मंत्र जपती, तयांचे अडाणेश्वर सांगाती, नुरेल कळी काळाची ही भीती कल्पांतीही. ऐसी उपासना साधण्यास स्फूर्ती हो सर्वास, अडाणेश्वर आहे दास ऐशा भक्तांचा. अर्थात जे दादाजी भक्त हा मंत्र जपतात, ऐकतात नव्या, त्यांचे सोबत श्री सद्गुरू अडाणेश्वर असतातच. सृष्टी विलयाची जरी वेळ आली तरी दादाजी भक्तांना काळाचे भय कधीच असणार नाही, अशी ग्वाहीच सद्गुरू देतात. यात उपासना या शब्दाचा अर्थच जवळ बसणे असा आहे. असे सद्गुरूंचे केवळ नामस्मरणाने सतत बसणे ज्यांना साधते त्यांना सद्गुरू दास होऊन राहतो, त्यांचा सद्गुरू दास होऊन राहतो. मंत्र जपाची स्फूर्ती सर्वांनाच हो अशी सदिच्छाच दादाजी व्यक्त करतात. दादाजीं सांगत की जो भक्त माझे नाव 1 वेळा घेतो त्याचे नाव मी 100 वेळा घेतो. भक्तांवर श्री अडाणेश्वर किती प्रेम करतात हेच यातून दिसून येते. या अखंड ब्रह्मांडात देवदेवता सकट सारेजण काळाने ग्रासलेले आहेत. सद्गुरू म्हणतात, शरीर आणि भाग्यकाल जोवरी साथ देतील, शरीर आणि भाग्यकाल जोवरी साथ देतील, तोवरी बाह्य कौतुक रुचेल. पुढे होते निरर्थक. अशा या अशाश्वत जगात भक्ताने जर नामस्मरणात रंगून जात सद्गुरूंची कास धरली तर मात्र तो काळाच्याही मनात धडकी भरवू शकतो. आपल्या श्रद्धेचे मत टाकता अडाणेश्वर पेटीत,
धडकी भरेल उरात प्रत्यक्ष यमाच्या, असे अडाणेश्वर स्तोत्रात म्हटले आहे. दादाजींनी आपल्या अमृत वचनातही सांगितले आहे की अडाणेश्वर नाम तारी ब्रह्मदेव बोंबल्या मारी. या चराचरावर केवळ सद्गुरूंची सत्ता चालते. एकदा श्री सद्गुरू अडाणेश्वर पावसात भक्ता घरी गेले. त्याने सहज विचारलं, आपण छत्री आणायला छत्री शिवायच आला, भिजला कसे नाहीत? त्यावर दादाजींनी पाटीवर लिहून विचारले, पाण्याला पाणी भिजवू शकेल काय? या भवसागरात मानवाचा पुत्र पराधीन आहे. कविवर्य ग दि माडगुळकर यांचं गीत रामायणात प्रभू रामचंद्र भरताला जीवनातील सत्य सांगताना म्हणतात, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात, वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. म्हणूनच आपली पराधीनता संपवून आपणास जर स्वाधीन व्हायचे असेल तर सद्गुरूंचे नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. संत तुकारामांना नाम फार प्रिय. येथे आपल्यासाठी नाम म्हणजे श्री सद्गुरू अडाणेश्वर नाम. ते म्हणतात, तरीच जन्मा यावे नाम विठोबाचे घ्यावे, तरीच जन्मा यावे नाम विठोबाचे घ्यावे, नाहीतरी का थोडी श्वान सुकरे बापुडी. जर मानवाच्या जन्माला आलात तर ईश्वराचं नामस्मरण करा, नाहीतर या जगात बापुडवाणी कुत्री आणि मांजरे थोडी का आहेत? दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम, हेच तुकोबारायाचे सांगणे आहे आणि त्यासाठीच मानवाच्या जन्माला यावे असे ते म्हणतात. नाम खरे तर प्राणाप्रमाणे सांभाळावे असे श्रीराम भक्त गोंदवलेकर महाराज सांगतात. तर ते म्हणतात, शेवटचा श्वास हा नामातच गेला पाहिजे, इतके नामस्मरण झाले पाहिजे. त्यांना एका भक्तानं विचारलं, नामस्मरण करण्यासाठी कोणत्या आसनात बसावं? त्यावर त्याने विचारलं, आपण श्वास घेताना कोणत्या आसनात बसता? नामस्मरणाकरता कोणत्याही कर्मकांडांची आवश्यकता नाही, फक्त नामाचे प्रेम असावे ही एकच अट. श्रवण कीर्तन ही बहिरंग साधना आहे, तर नामस्मरण ही अंतरंगातली साधना आहे. नामाने नामीचे अनुसंधान साधण्यासाठी ज्याचे आपण नामस्मरण करतो तो आपल्या मनःचक्षुसमोर प्रकट होण्यासारखा आनंद नाही. ज्ञानेश्वर माऊलीचा निरोपही असाच आहे, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. संत एकनाथ महाराज लिहितात, आवडीने भावे हरिनाम घेता, तुझी चिंता त्यासी सर्व काळ. यात पहिले 2 शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत. नामस्मरण जर आवडीने व भावपूर्ण अंतःकरणाने केले तर दयाळू परम परमात्मा सद्गुरू आपली चिंता पाहतो. हाच या संतांचा अनुभव आहे. कबीर राम राम म्हणत झोपी गेला तर श्रीरामाने त्याचे शेले वेणून दिले. जनाई रामात रंगून गेली तर विठ्ठलाने तिचे दळण दळून दिले. द्रौपदी कृष्ण कृष्ण म्हणत हरिनामात विलीन झाली तर कृष्णाने वस्त्र पुरवून तिची लाज राखली. नामाने नामीचे शुद्ध अंतःकरणाने स्मरण केले तर नामीला म्हणजेच सद्गुरूंना यावेच लागते. हा सिद्धांत आहे. म्हणूनच दादाजी म्हणतात, अडाणेश्वर आहे दास ऐशा भक्तांचा. येथे दास या शब्दाचा अर्थ नोकर असा नसून माझे नामस्मरण करणारा भक्त मला अतिशय प्रिय आहे. पृथ्वी राहो अथवा जाओ मी त्याचा शब्द खाली पडू देत नाही असेच त्यांना सांगावायचे आहे. आपले सद्गुरू म्हणजे मूर्तिमंत आनंद. आनंद हीच त्यांची ओळख. जशी सूर्याची ओळख प्रकाश, तिथे काळोखाला वाव नाही, तसेच काळाला सद्गुरूंसमोर वाव नाही. म्हणून त्यांचे नामात जमेल तसे भक्ताने रमून जावे. लहान मूल जसे आईबरोबर रमते ना, अगदी तसे. आज या गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी दररोज दिवसातून किमान अर्धा तास ओम श्री सद्गुरू अडाणेश्वर समर्थाय नमा हा महन्मंगल मंत्राचा जप करण्याची स्फूर्ती दादाजी कृपेनं आपणा साऱ्यांनाच हो अशी सदिच्छा व्यक्त करतो. श्री दादाजींना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची मी विनंती करतो. श्री दादाजी. दादाजी आता बोलतील. दादाजी तुम्ही बोला.
दादाजी तुम्ही बोला. काय ते बोलू आज मी खरं वाटतं तुम्हाला काही सांगू द्या असं म्हणायचं झालेलं आहे. कारण गेली अनेक वर्ष तुम्ही येत आहे आणि या वर्षी प्रत्येक वर्षी हे ऐकताय तर पुन्हा काय सांगायचं असं वाटतं. आणि कमोदिशी पहिल्यांदा येतात ते 400-500 लोक येतात. आता हळूहळू थोडे कमी होतात आणि त्यामुळे तुम्ही जे आहात ते टिकलेले आहात तर तुमच्यात भक्ती मुरलेली आहे आणि ते हळूहळू लक्षात येतं. लक्षात ठेवा, आई बाप पत्नी हे जे मनात जसे माणसाच्या जन्मात येतात तसा हा गुरु हा पाहिजेच. आणि हे भारताचं शिक्षण पद्धतीचं तत्वच आहे की गुरुशिवाय शिक्षण नाही. मग ते आध्यात्मिक शिक्षण असो किंवा शालेय शिक्षण. त्यामुळे गुरु हा हवाच. मी माझ्याबद्दल सांगतो. मला हे वाटायचं गुरु कुठे मिळतील तर इकडे जा तिकडे जा. व एक गुरु असा असता, एक गुरु तसा असतो. मग कोणते गुरुबद्दल सांगतो तर असा जातो, सोडला आणि मग आपोआप आदर्श मला मिळाले. हे लक्षात ठेवा. तुम्हाला जशी तुमची लक्ष्मी मिळाली म्हणजे लग्न ठरतं ते अशा गोष्टी ठरतं की जे तुम्ही पुरी पाहिलेली असते. थोडे एक्सेप्शन बघितले तसंच. आईवडील ते आपण ठरवून येत नाही, येतो. तसे गुरु तुमचे ठरलेलेच आहेत. ते येणारच. आता या जमी नाही तर पुढच्या जमी येणारच. आता हे गुरु कशाला पाहिजे तर लोकांना काय वाटतं की गुरु पाहिजे म्हणजे आपल्याला पैसे मिळतील, आपण शाळेत पहिल्यांदा मजू, पहिल्यांदा हात येऊ, लॉटरी मिळेल. याच्याकरता हे मी तिकीट पहिल्यांदा असं झालं की परवा होईल, तसं झालं की तसं होईल. काही नाही. सद्गुरू असले की आपण माणूस होतो. आपण रिअली माणूस नाही. आपण स्वार्थाने भरलेले आहोत. मला काहीतरी मिळेल, मला पाहिजे असं भेटलं की आपण वाकडं वरळ करायला तयार आहोत. म्हणून मी इकडे बघत होतो, तिकडे बघत होतो आणि एक दिवस सद्गुरू कसे आले हेच कळत ते मला. आणि हे सद्गुरू आमचे बोलतच तसंच. मला म्हणायचं बोलत ती कशाला तर मला लोकांनी सांगितलं जे जो बोलतो तो शिक्षक नव्हे. शिक्षकाने बोलायचंच असतं, गुरुने बोलायचंच नसतं. आणि हळूहळू त्यांच्या त्यावेळी मी संगतीत आलो त्यावेळी मला कळायला लागलं की मी ती चुकीचं वागतो आहे. वागणं माझं व्यवहार चुकीचं आहे. आणि मग कळायला लागलं की नोकरीत वरती झाले यापेक्षा माणूस म्हणून वरती जायला शिकायला पाहिजे. आणि भक्तीत जर यायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा एक गोष्ट काठावर ठेवायला लागेल की भक्तीत आल्यामुळं आपण समाजात वरती येऊ किंवा पैसे श्रीमंत लोकांच्या ह्याच्यात होऊ, रोटरीकडे पण जाऊ, या सगळ्या गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत. तर तुम्ही भक्तीत त्या. म्हणून लोकांची भक्ती कमी का होते? आम्ही एवढं ट्राय करून बघितलं, आमचं सद्गुरूनं आम्हाला हे मिळालं नाही, आम्ही तिकीट काढलं इथं आम्हाला लॉटरी मिळाली नाही. या गोष्टी नकोत. तुमच्या मनाचा उद्धार व्हायचा असेल तर हा उद्धार झाला, थोडा झाला, पुढचा जन्म, त्याचा पुढचा जन्म. आता लोक मला विचारतात पुढचा जन्म आहे की काय हे तुम्हाला माहीत आहे का? आम्हाला माहीत नाही. कबूल. पण एक कबूल आहे की माणूस गेल्यानंतर त्याच्या जीवनाला पुढची गती असतेच. ती पुढची गती आपल्याला माहीत नाही. पण त्या गतीला आपण काहीतरी पुरवायला पाहिजे की त्या गतीला आपण काय पुरवा. आपला मुलगा जर अमेरिकेत चालला असतं आपण त्याला पैसे देतो, दुसरीकडे देतो. पण जर जीव चालला झाला तर त्याला काय? त्याला म्हणजे तुमची भक्ती आणि नामस्मरण. भक्ती म्हणजे नामस्मरण आलंच. आणि जितकं नामस्मरण कराल तितकं ते तुमच्या पुढील प्रवासाला योग्य आहे. एक लक्षात ठेवा, लोक विचारतात ते पुढील प्रवासात तुम्हाला स्वर्ग मिळणार काय? आमचं काय म्हणणं, स्वर्ग मिळेल की काय आम्ही बघितलेलं नाही. पण पुढचा प्रवास हा निश्चित आहे. आणि पुढचा प्रवास निश्चित असताना पुढच्या प्रवासाला काय लागेल तर आपल्याला देण्याकरता काही नाही, पैसे नाहीत, काही नाही. तर नामस्मरण आणि तुमची भक्ती.
भक्ती असल्यावर लोकांना का मी भक्ती का सांग हे होतो की दररोज वाचतो तो वाच. तर लोकांना ह्या स्पेशली मुंबईत या ज्याच्यात भरत्या या धावपळीच्या काळात वाचायला वेळ मिळत नाही. आणि वाचायला वेळ तू ते नामस्मरण कर. नामस्मरण केलं ते तूच इथं आपण वेळ इथं आल्याने तेच आहे. नामस्मरण करते की तू हृदयात तुझ्या सारखं नामस्मरण केलं पाहिजे. बोलायला नको आणि त्याची जाहिरात नको किंवा मी भक्त आहे याच्याकरता कोणीतरी मी टोपी घातली काय ते लोकांनी हे लावले किंवा पिवळे कपडे घातले ही जाहिराती नको. आणि मग तुला असं दिसेल की ज्या आता तुझ्या काही आत्ता असतील किंवा प्रश्न असतील खोटेच प्रश्न हो ते जाणार. पण मी आज काही लोक आले होते तर मी सांगितलं तुम्ही आज हे नमस्कार केल्यात बघितलेत ना 3-4 दिवसांनी मला फोन करा. तुमचे 2 विघ्न किंवा 3 विघ्न किंवा जी काही आता तुम्हाला भीती वाटते ती जाणार की हे मला सांगा. ती गेलीच पाहिजेत. आणि हे मी बऱ्याच गुरुकडे गेलो त्या गुरुकडे ही नाही पॉवर आढळकडे ही पॉवर होती हे मी पाहिलेलं आहे. तुम्ही गेलात त्याच्या यायला आला की तुमची विघ्न दूर झाली असं समजा आम्ही लिहून देतो. पण मी आज 2-3 लोकांना सांगितलं 3-4 दिवसांनी मला सांगा तुमचं हे गेले की नाही मला सांगा. गेलेच पाहिजे. आता त्यावेळी भक्ती कशी करायची लोकांचं काय होतं की प्रत्येकाच्या घरात आता कोकणातले लोक असतात त्यांच्या घरी देवघरात क्रिकेटची टीम असते 11 देव असतात. हे सगळे देव काढून टाकायला मिळतं. एकच देव खरं म्हणजे देव दादाजी म्हणत देव तुम्ही आहात. ते कसं काय ते ओळखायचं कसं त्याच्याकरता सद्गुरू करता या. सद्गुरू तुम्हाला म्हणजे काय ही पॉवर तुम्हाला तुम्ही देव आहात हे समजून घ्या मग तुम्हाला कळेल की सद्गुरू. म्हणून मी सांगतो सकाळी उठल्यावर हा हातपाय धुवा सद्गुरूचं स्तोत्र वाचा आणि संबंध दिवस गेला रात्री फक्त सद्गुरूचा फोटो सांगा आजचा दिवस चांगला गेला उद्याचा दिवस बघ. कारण इथं मुंबईतल्या लोकांना अर्धा तास देखील वेळ मिळणार नाही. म्हणून मी मुद्दाम सांगतो सकाळी लवकर उठा. अर्धा तास लागतो स्तोत्र वाचायला आणि स्तोत्र वाचलं की पहा की तुमच्या संकट कसं जातं हे तुम्ही बघाल. हे माझे स्वतःचे अनुभव आहेत. मी हे माझे स्वतःचे अनुभव प्रत्यक्ष पाहिलेले आहेत सगळे अनुभवलेले आहेत हे सगळे. आणि हे तुम्हाला मी सांगतोय की तुम्ही सकाळी उठून सद्गुरूचे स्तोत्र वाचायचं त्याला अर्धा तास लागतो. त्याला आंघोळ बिंघोळ करावी लागते हातपाय धुवावे लागतील बस. आणि राहिलेल्या वेळेत सतत नामस्मरण त्यांचं करायचं. आणि ते मला पुढच्या वर्षी सांगा किंवा मला कुठे भेटेल तिथे सांगा काय होतं ते. तुमच्यावर विघ्न नाही गेलं तर मी आज मुद्दामून लोकांना सांगितलं ते माझ्याकडून येतात तुम्ही तिकडे गेल्यावर 3 दिवसांनी मला फोन करा तुमची काय विघ्न आहे ती गेली कशी. म्हणून मी पुन्हा सांगेन मागच्या वर्षी हेच सांगितलं त्यावर्षी की भक्ती म्हणजे काय नामस्मरण. आणि भक्ती म्हणजे काय एकच देव ते म्हणजे सद्गुरू. सद्गुरू देव मोठा मोठा म्हणणं तो करंट आहे. सद्गुरूला सांगितलं आणि सद्गुरूची कंप्लीट तू करशील ते खरं तू करशील ते खरं. तुम्ही गप बसा काय होईल ते तसं का होईल ते. मी असं पाहिलेलं आहे आता काही मला असं हे येणार कसं सुटायचं सद्गुरू तुम्ही बघा ते आपोआप जात आहे. आपोआप अगदी साध्या गोष्टीत किंवा मोठ्या गोष्टीत सद्गुरूंच्याकडे सोपवायचं सगळं. हे आपण सोपवायला तयार नसतो. आपल्या मनाला प्रामाणिक राहा. एक लक्षात ठेवा की मला नेहमी वाटायचं मी शुद्ध आहे. कुठे मी शुद्ध आहे काय मी केले हे मला माहीत आहे का. कुठे ती अशुद्धता आलीच असली पाहिजे त्याशिवाय त्रास होणार नाही. म्हणून त्याचा विचार करायचा त्वमेव शरणं. सद्गुरू तुम्ही खरे आहात. घरात एक फक्त फोटो पाहिजे फार तर तुमच्या पाकिटात
बस. आणि तुम्हाला काही त्रास होणारच नाही. असा त्रास येतात, पण हे सद्गुरूच्यामुळे त्रास जातात. विदाऊट त्रास कोणीही पुरुष होत नाही. या हिंदुस्थान म्हणजे जगात त्रास प्रत्येकालाच असतात. ते त्रास जातात फक्त सद्गुरूच्याकडे. आता हा त्रास गेला की पण पुढचा त्रास येणारच, कारण तुम्हाला त्या अनुभव येणार सद्गुरू म्हणजे काय. सद्गुरू आले म्हणून त्रास झाला नाही तर समजू नका. सद्गुरू आलेत की त्रास झाला, हे लक्षात ठेवा. आणि आज मुद्दामून सांगतो, तुम्ही पुष्कळ वेळ बसता, बोलता, वर्तवत असता, शांत नामस्मरण करा. सद्गुरू अडायशी होता शांत बसायचं. तुम्ही शांत बसता म्हणून लोक काय बोलणार नाहीत. तुम्ही कधी करायला लागलात तेव्हा तर लोक हा फार देवाचं करतोय बरं का, काही नका. शांत बसला आणि सद्गुरू अडायशी होता ना भाव. जेवतात की सद्गुरू अडायशी होता ना भाव. कुठेही तुम्ही लॅबोरेटरीत गेलात तरी सद्गुरू अडायशी होता ना भाव. हे करत राहा. याच्याशिवाय मी दुसरं काहीही सांगू शकत नाही. कारण मी हे करत आलो, पण मी करत आलो मी त्याचा इतका मोठा नाही, याच्यात माझा नंबर पाहिला नाही आहे. करतोय थोडंफार मला जमतंय तसं. आणि एक मी गाढवाप्रमाणे लोकांना सांगतो, तुम्ही असं करा तसं करा, पण ते खरं होतं आहे. कारण काय तो अनुभवाने मी सांगतो. पण मी गाढवाप्रमाणे लोकांचं माझं आयुष्यात बरंचसं फुकट गेलं. इकडे जा तिकडे जा, यायच्याकडे त्या जाकडे. आयुष्याच्या शेवटी मला दादाजी मिळाले. पुढचा जन्म आहे की काय आपल्याला माहीत नाही. पुढच्या जन्मी कोण होणार माहीत नाही. पण एक मला माहीत आहे की जाण्यापूर्वी जाताना दादाजी माझ्याबरोबर असतात. दादाजी तेच तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही कुठेही जाता तुम्ही कोणते विचारता, हा कुठे आहे, आता हा पत्ता कुठे, हे सगळं विचारतात. एक दिवस सगळं शरीर सोडून तुम्हाला जायचं आहे. त्यावेळी तुम्हाला काय करायचं, तुमचं नाव, परमेश्वराचं नाव कधी, सद्गुरूचं नाव कधी घेणार. एक लक्षात ठेवा, परमेश्वर आपण बघितलेलं नाही. परमेश्वराला हजारो नावं आहेत. तुमची नावं असतील ख्रिश्चन धर्माची आहेत, सगळ्यात मुसलमान धर्मात नाव आहे, एक नाव आहे. तुम्ही फक्त एक आपल्या गुरुचं नाव घ्यायचं. गुरु म्हणजेच परमेश्वर, हे लक्षात ठेवा. आणि तोच एक म्हणून सद्गुरूचं नाव घ्या आणि बघा काय ते. आणि काही असा त्रास तर मला कळवा. तुमची काहीतरी चूक असली आहे त्याशिवाय होत नाही. सकाळी स्तोत्र वाचलंच पाहिजे लवकर आणि करा. आणि सारखं होत आहे म्हणा, बस. आणखी मी काही सांगू शकत नाही. आणि मला सांगायला दुसरं काहीच नाही आहे, हेच आहे. सद्गुरू होत आहे म्हणतो आणि तुम्हाला नमस्कार करतो. झालं आमचं बोलणं. तुम्ही काय करायचं ते करा. सांगा. कोणाला खरंच काही प्रश्न विचारायचे तर मला विचारा. पण प्रश्न म्हणजे तुमचे व्यक्तिगत प्रश्न असतात. माझं कसं होणार, तसं होणार, व्यक्तिगत प्रश्न नाही. प्रश्न आला की सद्गुरूचं नाव घ्या मनात त्या मनात. पण एक सद्गुरू होतील हे सांगितलं ना, मी एवढं केलं तर मला एवढे पैसे मिळाले पाहिजे लॉटरीचे, तर तुझं नाव द्यायचं मी सोडलो, हे चुकीचं आहे. सद्गुरूला अट करते. मी सद्गुरू जास्त वेळ करा, कसं होतं ते बघा. चालेल, समजा. आता माझं काय आणखी तुम्हाला काय सांगायचं आहे का हो, काय बोलायचं आहे मी आणि नाही. चला, ते पुस्तक प्रकाशनाचं काय झालं काय ते? हो, पुस्तक प्रकाशन झालेलं आहे. आता फक्त तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी सगळे येतील आणि तुम्ही त्यांना आशीर्वाद रूपी पेढा भरवायचा आहे. तेव्हा आपण या बाजूने येणार आहात, पण तत्पूर्वी त्या बाजूला तिथे आपल्या चपला पादत्राणं त्या बाजूला काढायचे आहेत. इथून यायचं आहे, तिथून खाली उतरायचं आहे. चपला घालून पहिल्या विंगमधनं मागूनच पहिल्या माळ्यावर महाप्रसादासाठी जायचं आहे. तेव्हा गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. पण त्याचबरोबर आपल्याला वेळेत सभागृहसुद्धा रिकामं करायचं आहे.